श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,880 लाभार्थ्यांना हक्काचा निवारा, आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पास 90 कोटी रुपये निधी मंजूर आणि राज्यस्तरीय महसूल क्रीडा तसंच सांस्कृतिक स्पर्धा। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेडमध्ये 6,880 लाभार्थ्यांना हक्काचा निवारा प्राप्त झाला आहे। या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने नांदेड वाघाळा महापालिकेस 10 फेब्रुवारी रोजी 10 कोटी 8 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। या निधीचा अवघ्या 18 दिवसात पात्र लाभार्थ्यांना वितरण करून एक नवा उच्चांक गाठला आहे। मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पासाठी 90 कोटी रुपये निधी गोदावरी महामंडळाला वितरित करण्यात आला आहे। या निधीतून शेतकऱ्यांना प्राधान्याने सानुग्रह अनुदान वाटप तसंच या प्रकल्पाच्या घळ भरणीचं काम समांतरपणे त्वरित सुरू करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत। या प्रकल्पामुळे एकूण 26,924 हेक्टर इतकं क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या प्रकल्पाची अद्ययावत किंमत 2,184 कोटी रुपये इतकी आहे। मार्च महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत आहेत। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी 6 मार्च पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे। या आदेशानुसार शाळा सकाळी 8:30 वाजता सुरू होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहेत। शाळांना 30 मिनिटांची मधली सुट्टी असेल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून या पदयात्रेला प्रारंभ झाला। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचं समूह वाचन करण्यात आलं। या पदयात्रेत विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत नांदेड जिल्ह्यातील 800 भाविकांनी अयोध्या धाम इथे श्री प्रभू रामाचं दर्शन घेतलं। 8 मार्च रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे अयोध्येसाठी रवाना झाली होती। या रेल्वेला खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला। जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांची ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्याला उपस्थिती होती। संपूर्ण मराठवाड्यात संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित 21वा संगीत शंकर दरबार महोत्सव नांदेड इथे 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पार पडला। माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसंच जागतिक कीर्तीचे सतार वादक पद्मभूषण पंडित बुधादित्य मुखर्जी यांच्या हस्ते या संगीत महोत्सवाचं उद्घाटन झालं। या महोत्सवात हिंगोली इथल्या प्रसिद्ध गायिका अनुराधा यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। जिल्हा ग्रंथालय संघाचं 27वे अधिवेशन हदगाव इथे घेण्यात आलं। या अधिवेशनात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार विधिज्ञ गंगाधर पटणे यांनी विविध ठराव मांडले। राज्यातील ग्रंथालयांचं अनुदान दुप्पट करावं, 40% वाढीव अनुदान मार्च अखेर मिळावं, डिसेंबर अखेर दुसरा हप्ता द्यावा, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी आदी ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात असलेल्या बाभळी बंधाऱ्यातून 0.6 टीएमसी पाणी 1 मार्च रोजी नदीपात्रात सोडण्यात आलं। यंदा बाभळी बंधारा निर्मितीच्या 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे। दरम्यान बाभळी बंधाऱ्याप्रकरणी महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारनं एक सामंजस्य करार करून मार्ग काढावा अशी मागणी बाभळी बंधारा कृती समितीचे प्राध्यापक बालाजी कोंपलवार यांनी केली। नवी दिल्ली इथे झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आम्ही असू अभिजात हे गीत नांदेडच्या संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलं। या कामगिरीबद्दल त्यांचा अखिल भारतीय साहित्य संमेलनात गौरव करण्यात आला। राज्यपाल CP राधाकृष्णन, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या गीताचा शुभारंभ झाला। या गीताचं पार्श्वगायन सुप्रसिद्ध गायक हरिहरन, शंकर महादेवन, मंगेश बोरगावकर, प्रियंका बर्वे, सागर जाधव, शमीमा अख्तार यांनी केलं आहे। नांदेड इथे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या। या स्पर्धेत कोकण विभागाने सर्वसाधारण जेतेपद पटकावलं तर उपविजेतेपदाचा मान छत्रपती संभाजीनगर विभागाला मिळाला। यापुढे दरवर्षी राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव घेतला जाईल। त्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली। नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोळे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।